मोदींना साखर कारखानदारीतलं काय करतं. आज 10 वर्षानंतर मी दाव्यानं सांगतो, 60-65 वर्षाचा त्यांचा इतिहास काढा आणि 10 वर्षाचा मोदींचा इतिहास काढा. साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्याकरता जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले, आजपर्यंतच्या इतिहासात एवढे निर्णय कधी झाले नव्हते. शेतकरी अडचणीत आला, FRP करता मदत, साखर कारखानदार अडचणीत आला तर त्या ठिकाणी MSP ची मदत. आज इथेनॉलच्या करता एक मोठी पॉलिसी तयार केली आणि एवढंच नाही तर साखर कारखानदारीवर 25-30 वर्ष जवळपास 10,000 कोटी रुपयाची तलवार इन्कम टॅक्सची लटकली होती. सगळीकडे कारखानदार निराश झाले होते. आता शेतकऱ्याकडनं पैसा कापावा लागेल अशी अवस्था होती. अशा काळामध्ये मागच्या सरकार सांगायचं इन्कम टॅक्स एकदा लागला की रद्द होत नाही. तो इन्कम टॅक्स रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या काळापासून मोदी सरकारने रद्द केला आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांकडनं जे 10,000 कोटी रुपये वसूल होणार होते तिची वसुली सांभाळण्याचं काम, ते संपवण्याचं काम आणि कारखान्यांनाही सुस्थितीत आणण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालं. आज आमच्या महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. मुद्रा सारखी योजना मोदीजींनी आणली. मोदीजींनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय केला. पूर्वी बँकेत गेलं तर तुमच्याकडे तारण ठेवायला बिल्डिंग आहे का विचारलं जायचं किंवा तुमच्याकडे सरकारी बाबू कोणी नातेवाईक असेल तर त्याची गॅरंटी आणा सांगितलं जायचं. मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो. 10 लाखापर्यंतचं मुद्रा लोन देशामध्ये 60 कोटी लोकांना मोदीजींनी दिलं आणि त्या 60 कोटी लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आणि आज देशामध्ये आपल्या पायावर त्या महिला उभ्या आहेत. या ठिकाणी 80 लाख बचत गट तयार केले. 8 लाख कोटी रुपये त्या बचत गटाला दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं केलं. आणि आता मोदीजींनी सांगितलं बचत गटाचे जे काही त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स तयार होतात त्या प्रॉडक्ट्सच्या विक्री करता एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन सगळ्या सरकारी जागांवर आता जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा होतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभा होतो, पण महिला जेव्हा पायावर उभी राहते त्या संपूर्ण घर हे त्या ठिकाणी पायावर उभं राहतं. आणि म्हणून महिलांना अधिकार देण्याचं काम मोदीजींनी केलं. आज वयोश्री सारखी योजना आणली. गरीबाच्या घरी, कोणाच्याही घरी जे वयस्कर लोक आहेत, आता तर 70 वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांना सर्व प्रकारचे औषधं उपचार फ्री केले. पण त्यासोबत वयोश्री योजनामध्ये कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, चष्मा पाहिजे तर चष्मा, कवळी पाहिजे तर कवळी, कमोड पाहिजे तर कमोड, ज्या ज्या काही वयस्कर लोकांना सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि एवढंच नाही तर आमच्या दिव्यांगांकरता फ्रान्स आणि जर्मनीमध्ये अत्युच्च दर्जाचे त्या ठिकाणी जे पाय हात कृत्रिम तयार होतात त्याची फॅक्टरी भारतामध्ये टाकली आणि देशामध्ये दिव्यांगांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पाय, चांगल्या प्रकारचे हात, चांगल्या प्रकारचे प्रोस्थेटिक लेग्स, म्हणजे कालपर्यंत जो दिव्यांग चालू शकत नव्हता, मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतो अशा प्रकारचे पाय किंवा हातोडी मारू शकतो अशा प्रकारचे कृत्रिम हात हे दिव्यांगांपर्यंत देण्याचं काम हे मोदीजींनी केलं. समाजातला असा कुठला घटक नाही ज्या घटकाला मोदीजींनी त्या ठिकाणी फायदा करून दिला नाही. आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही. एकच सांगितलं सबका साथ सबका विकास या एकाच मुद्द्यावर गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. आणि त्यामुळे जग आश्चर्य करताय 10 वर्षामध्ये भारतामध्ये 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले. हा रेकॉर्ड जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला जमला नाही. आणि बंधू भगिनींनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक मजबूत देश मोदीजी तयार करताय. 2013 साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेने 5 देशांच्या नावाची घोषणा केली. सांगितलं हे 5 देश
पुढच्या 1 वर्षामध्ये दिवाळखोरीत जातील आणि त्या 5 देशामध्ये एक देश आपला भारत देश देखील होता. 2014 साली तो दिवाळखोरीत जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलं. 14 साली मोदीजी आले. 10 वर्षात मोदीजींनी अशी किमया केली की 2023 साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक नवीन अहवाल दिला आणि त्या अहवालात सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे. आपल्या भारताला एक मजबूत देश म्हणून भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर मोदीजींनी आणली आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या 5 वर्षामध्ये जगातला 3रा सर्वात मजबूत अर्थव्यवस्थेचा देश आपला भारत देश होणार आहे. मला एकाने विचारलं भाऊ अर्थव्यवस्था मजबूत झाली ती मोठी झाली आपण 3रं झालो हे ठीक आहे पण याचा मला काय फायदा ते पहिल्यांदा समजावून सांगा. मी त्याला सांगितलं अर्थव्यवस्था विकसित होते अर्थव्यवस्था मजबूत होते तर संधी निर्माण होते. अर्थव्यवस्था मजबूत होते तर रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था मजबूत होते तर रस्ते असतील सिंचन असेल पिण्याचं पाणी असेल घर असेल गॅस असेल इलेक्ट्रिसिटी असेल पोर्ट असतील एअरपोर्ट असतील रेल्वे असतील सगळ्या बाबतीत गुंतवणूक वाढते.